प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे, तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण या बाबतीतलं मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र मी तयार केलेलं आहे। आज दिवसभरात त्यांचा वेळ घेऊन ते पत्र व त्याच्याच बरोबर डिटेल रिपोर्ट पुराव्यासकट हे मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी मी देईल। सगळेच विषय मुख्यमंत्री साहेबांच्या लेवलला सुटतील असं नाही, कारण का सीआयडी हे मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत विषय येत असतो। सीआयडीला महाराष्ट्रामध्ये तपास करता येतो, परवानगी तो इतर ठिकाणी सुद्धा करू शकतो, पण त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीची परवानगी लागते, बऱ्याच काही गोष्टी लागतात। सीबीआय कडनं तपास केला जाईल असं ते सांगतात, पण सीबीआयच्या बाबतीत तपासला परवानगी देणारे जे होम मिनिस्टर साहेब अमित शहाजी आहेत त्यांना ऑलरेडी हे रिपोर्ट आम्ही पाठवलेले आहेत। तिथं असणारे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय यांना आम्ही रिपोर्ट तिथं पाठवलेले आहेत। त्याच्याच बरोबर जे डीजीसीए आहे त्यांना सुद्धा तिथं रिपोर्ट पाठवलेले आहेत। पण महाराष्ट्रातले अनेक सत्तेतले काही मंत्री सांगत आहेत की प्रेझेंटेशन घेण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही रिपोर्ट द्या, तर हे रिपोर्ट आधीही मी देणार होतो आणि आताही त्या ठिकाणी आज अधिवेशनाला आलोच आहे, पहिला दिवस आहे, तर हे रिपोर्ट सर्व हे मुख्यमंत्री साहेबांना देतील। पण मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आतापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे, 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे। त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळं बेरं झालं, हे फार सरकारला महागात पडू शकतं। त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही। आमची विनंती एवढी आहे, प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे, तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते। त्याच्याच बरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे। त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन मुळेच कुठेतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।